अरे मित्रांनो, मनापासून स्वागत आहे तुमचं सर्कल या चॅप्टरच्या प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम MHT-CET एक्झामच्या पार्ट 2 मध्ये. आज आपण बघूयात 2023च्या एक्झाममध्ये आलेला एक क्वेश्चन आणि त्याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन्स. काय म्हणतो पहिला क्वेश्चन बघा. द ॲब्सिसा ऑफ 2 पॉइंट्स A and B आर द रूट्स ऑफ द इक्वेशन x² + 2ax - b² = 0. ॲब्सिसा म्हणजे काय? x कोऑर्डिनेट अँड ऑर्डिनेट्स ऑफ ऑर्डिनेट्स म्हणजे काय? y कोऑर्डिनेट्स. ऑर्डिनेट्स ऑफ द इक्वेशन x² + 2py - q² = 0. Then the equation of circle with AB as diameter is given by. आपल्याकडं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे दोन रूट असतील. हे दोन रूट म्हणजे आपल्या डायमीटर A आणि B चे x कोऑर्डिनेट्स. सो अगोदर मी एक सर्कलची डायग्राम काढून घेतो. सपोज हा सर्कल आहे. पॉइंट B x2, y2, पॉइंट A x1, y1 हा त्याचा सेंटर. या इक्वेशनचे रूट म्हणजे x1, x2 आणि या इक्वेशनचे रूट्स आपल्या सर्कलच्या डायमीटरच्या दोन्ही पॉइंटचे ऑर्डिनेट्स म्हणजेच y कोऑर्डिनेट्स आहेत, y1 आणि y2. तर AB ला डायमीटर पकडून सर्कलचं इक्वेशन विचारलंय. डायमीटर फॉर्म मध्ये सगळ्यात अगोदर तर कुठल्याही सर्कलचं इक्वेशन काय असतं? x - x1 x - x2 प्लस y - y1 y - y2 = 0. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर आपल्याकडे काय येणार इक्वेशन? x² + y² मायनस x1 + x2 × x मायनस y1 + y2 × y प्लस x1 x2 प्लस y1 y2 = 0. आता या ठिकाणी x1 x2 म्हणजे दोन्ही पॉइंटचे ॲब्सिसा ॲड करायचे आहेत. दोन्ही पॉइंटचे ॲब्सिसा मल्टिप्लाय करायचे आहेत. त्यांनी म्हटलं या इक्वेशनचे रूट्स म्हणजे आपले दोन्ही ॲब्सिसा आहेत. मग जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे असेल तर याला आपण कंपेअर करूयात ax² + bx + c = 0 सोबत. या पण इक्वेशनला आपण कंपेअर करू शकतो ax² + bx + c = 0 सोबत. का कंपेअर करायचं? बिकॉज याच्या दोन्ही रूट्सचं ॲडिशन असतं -b/a म्हणजे x चा कोएफिशियंट -a. या केसमध्ये x चा कोएफिशियंट 2a आहे अपॉन x² चा कोएफिशियंट 1 आहे. देअरफॉर ॲडिशन ऑफ रूट्स x1 + x2 व्हॅल्यू होणार -2a/1 = -2a. जर या इक्वेशन बद्दल आपण बोललं तर याच्या दोन्ही रूट्सचा प्रोडक्ट असतो c/a. x2 = c/a = c ची व्हॅल्यू आहे -b², a ची व्हॅल्यू आहे 1. सो ही व्हॅल्यू झाली -b². x1 x2 ची व्हॅल्यू -b², x1 + x2 ची व्हॅल्यू -2a. या दोन गोष्टी आपल्याला कामाला येणार आहेत. जर मी या इक्वेशनला सॉल्व्ह केलं, हे इक्वेशन आपल्याकडे काय आहे? x² + 2py - q² = 0. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2p, c ची व्हॅल्यू -q². याचे दोन्ही रूट्स म्हणजे आपले ऑर्डिनेट्स आहेत y1 आणि y2. तर त्या दोन्ही रूट्सचं ॲडिशन काय होणार? -b/a. देअरफॉर y1 + y2 = -b म्हणजे -2p/a म्हणजे 1. नाही लिहायची गरज आपल्याला. दोन्ही रूट्सचा प्रोडक्ट काय असणार? y1 × y2 = व्हॅल्यू काय असते? c/a. c ची व्हॅल्यू -q² a ची व्हॅल्यू 1 नाही लिहिली तरी चालेल. या चारही व्हॅल्यूज यूज करून आपण याच्यामध्ये ठेवून देऊयात, सर्कलचं इक्वेशन मिळून जाईल. x² + y² मायनस x1 + x2 ची व्हॅल्यू आहे -2a × x मायनस y1 + y2 ची व्हॅल्यू आहे -2p प्लस x1 x2 ची व्हॅल्यू आहे -b². याला या ठिकाणी प्लस इंटू मायनस म्हणजे -b² लिहितो. प्लस y1 y2 ची व्हॅल्यू आहे -q² = 0. जर याच इक्वेशनला मी सिम्प्लिफाय केलं तर आपल्याकडे होणार x² + y² मायनस मायनस प्लस 2ax मायनस मायनस प्लस 2p हा y असतो. y मायनस या दोघांमधून कॉमन काढूयात b² + q² = 0.
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2ax प्लस 2py मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू 0. ऑप्शन डी मध्ये आहे. देअरफॉर ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन आपल्याला म्हणतोय द नंबर ऑफ कॉमन टँजेंट्स टू द सर्कल्स, हा आणि हा दोन सर्कलचं इक्वेशन दिले, त्या दोन्ही सर्कलला कॉमन टँजेंट्स किती आहेत विचारलंय. पहिल्या सर्कलचं इक्वेशन आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 14y प्लस 48 इक्वल टू 0. एक्सच्या कोफिशियंटला -2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे -6 अपॉन -2 कॉमा वायच्या कोफिशियंटला -2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे -14 अपॉन -2. तर आपल्याला त्या सर्कलचा सेंटर मिळतो. मायनस मायनस कॅन्सल, 6/2 3, मायनस मायनस कॅन्सल, हा झाला 7. हा पहिल्या सर्कलचा सेंटर आहे. H1, K1 म्हणूयात. या सर्कलची रेडियस काय होणार, r इक्वल्स टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. हा असतो -g, हा असतो -f. या दोघांचा स्क्वेअर करायचा आहे. 6/2 म्हणजे 3चा स्क्वेअर किती झाला, हा 9 प्लस 7चा स्क्वेअर 49 मायनस सीची व्हॅल्यू -48 इक्वल्स टू 49 मधून 48 गेला राहिला 1 आणि 9 10 इज इक्वल टू √10. आपल्याकडे R1 ची व्हॅल्यू. या सर्कलला मी S1 म्हणतो, या सर्कलला S2 म्हणतो. सो पहिल्या सर्कलचा जो सेंटर आहे C1 तो आलेला आहे 3,7, रेडियसची व्हॅल्यू √10. दुसऱ्या सर्कलचा जो सेंटर आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 0y मायनस 0 इक्वल टू 0. या ठिकाणी वायची टर्म नाही म्हणजे वायचा कोफिशियंट 0 आहे. सो या दुसऱ्या सर्कलचा जर मला सेंटर काढायचा असेल तर काय करणार मी, -6 अपॉन -2 करणार कॉमा वाय कोऑर्डिनेट 0 आहे अपॉन -2 करणार इज इक्वल टू ही व्हॅल्यू आली आपल्याकडे 3,0. हा झाला दुसऱ्या सर्कलचा सेंटर. याला C2 म्हणूयात किंवा याचे कोऑर्डिनेट्स H2, K2 म्हटले तरी चालते. हा झाला दुसऱ्या सर्कलचा सेंटर. दुसऱ्या सर्कलची रेडियसची व्हॅल्यू काय येणार, r इज इक्वल टू अंडर रूट, दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे त्याच्यामुळे ह्याला R2 म्हणतो, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. हा असतो -g, हा -f. याचा स्क्वेअर केला म्हणजे जीचा स्क्वेअर होणार, याचा स्क्वेअर केला म्हणजे एफचा स्क्वेअर होणार. 3चा स्क्वेअर 9 प्लस 0चा स्क्वेअर 0 मायनस सी. सीची पण व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे त्याच्यामुळे हा -0 इज इक्वल टू व्हॅल्यू झाली आपल्याकडे 3. पहिल्या सर्कलची रेडियस आहे √10, दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे 3. आता जर मी या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं म्हटलं 3,7 आणि 3,0 मधलं, तर आपल्याला माहिती आहे दोन्ही सर्कलचा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे. अशा कुठल्याही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स ज्यांचा एक कोऑर्डिनेट सेम असतो त्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे सरळ सरळ दुसऱ्या कोऑर्डिनेटमधला डिफरन्स. या दोघांचा पण जर एक्स कोऑर्डिनेट सेम आहे तर यांच्या दुसऱ्या कोऑर्डिनेटमधला म्हणजे वाय कोऑर्डिनेटमधला डिफरन्स म्हणजे किती, 7 मायनस 0 हे झालं यांच्यामधलं डिस्टन्स. देअरफॉर पॉईंट C1 आणि C2 दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स इज इक्वल टू किती आलेलं आहे, 7 युनिट्स. ठीक आहे. आता आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कामाला येतात बघा. पहिल्या सर्कलची रेडियस आहे R1 इक्वल्स टू √10 युनिट्स. दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे R2 इक्वल टू 3 युनिट्स. आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे C1 C2 दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स आहे इक्वल टू 7 युनिट्स. ठीक आहे. जर या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर R1 प्लस R2 ची व्हॅल्यू किती येणार, ही व्हॅल्यू आहे 3 पॉईंट समथिंग. 100% ही व्हॅल्यू 4 तर नाही आहे त्याच्यामुळं R1 प्लस R2 ही व्हॅल्यू 3 प्लस 3 पॉईंट समथिंग म्हणजे 6 पॉईंट समथिंग येणार. आणि दोघांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते 7 आहे. त्याच्यामुळं याला मी असं म्हणू शकतो का R1 प्लस R2 ही व्हॅल्यू लेस दॅन त्या दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स. जर असं असेल तर ते जे सर्कल्स आहेत ते असे असतात, आउटसाइड ईच अदर. बघा ना, या सर्कलची रेडियस जर सपोज R1 म्हटली, या सर्कलची रेडियस जर सपोज R2 म्हटली, तर या दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स R1 प्लस R2 पेक्षा मोठं आहे. असं जर असेल तर दोन्ही सर्कल एकमेकांच्या आउटसाइड असतात, नॉट टचिंग, नॉट इंटरॅक्टिंग विथ ईच अदर. जर असं असेल तर त्या सर्कलला हे बघा 1 2 3 आणि 4 अशा 4 कॉमन टँजेंट तयार होतात.
त्याच्यामुळं हे जे आपल्याला गिवन 2 सर्कल आहेत त्या 2 सर्कलमधल्या कॉमन टँजंट आहेत 4. ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. लगेच पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 9 आपल्या सिरीज मधला जो 2023च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. 2 tangents to circles x square plus y square equal to 4 at points A and B meet at the point P minus 4, 0. Then area of the quadrilateral PAOB, O being the origin is. अगोदर आपल्याला एक सर्कल काढायचं आहे x square plus y square equals to 4. x square plus y square equals to r square हे त्या सर्कलचं फॉर्म असतं ज्याचा सेंटर ॲट ओरिजिन असतो. या ठिकाणी हा सर्कलचा हा आपल्या प्लेनचा एक्स ॲक्सिस मायनस एक्स, हा मायनस वाय आणि हा वाय. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आहे. आर स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे रेडियसची व्हॅल्यू किती असणार 2चा स्क्वेअर. आर इज इक्वल टू 2, सो देअरफॉर आर इक्वल्स टू 2. रेडियस जर 2 असेल, हा जर पॉईंट ओरिजिन असेल तर हा पॉईंट काय झाला हो 2,0. त्याने काय म्हटलं या सर्कलच्या 2 ज्या टँजंट आहेत त्या कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात -4,0. सो या ठिकाणी हा जर पॉईंट 2 असेल, हा जर पॉईंट -2,0 असेल तर -4,0 हा पॉईंट कुठे येणार कुठेतरी सपोज या ठिकाणी असेल -4,0. या पॉईंटमध्ये सर्कलच्या 2 टँजंट इंटरसेक्ट करतात म्हणजे त्या सर्कलच्या 2 टँजंट ह्या अशा असतील. ठीक आहे, डायग्राम थोडी समजून घ्या. जर असं असेल तर इथून बघा आपण या टँजंट पासून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून सेंटरला कनेक्ट केलं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून सेंटरला कनेक्ट केलं. या पॉइंटला आपण म्हणूयात ए, या पॉइंटला आपण म्हणूयात बी. हा पॉइंट आपल्याकडे झालेला आहे पी. गिवन कंडिशनवरती आपण डायग्राम बनवलेली आहे. द टँजंट्स टू द सर्कल, हा सर्कल ॲट द पॉइंट्स ए अँड बी मीट ॲट द पॉइंट P -4, हा पॉइंट P -4, आहे. दोन्ही टँजंट या पॉईंटमध्ये मीट होतात. तर रेक्टँगल PAOBचा आपल्याला एरिया विचारला आहे. आपल्याला एवढं माहिती आहे क्लिअरली की हे दोन्ही ट्रायंगल इक्वल मेजरमेंटचे असतात. आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे. आणि टँजंट रेडियस परपेंडिक्युलरिटी थेरमनुसार ही टँजंट आणि रेडियस हे दोन काय झाले परपेंडिक्युलर. त्याच्यामुळे हा जो ट्रायंगल POA आहे, सिमिलरली ट्रायंगल POB आहे, हे दोन्ही ट्रायंगल काय झाले राईट अँगल ट्रायंगल झाले. मग याचा एरिया आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणू शकतो. परपेंडिक्युलर बनवणाऱ्या या 2 साईड आहेत त्याच्यामुळे दोन्हीपैकी कुणाला पण आपण एकाला रेडियस एकाला बेस एकाला हाईट म्हणू शकतो. आपल्याला माहिती आहे की सर्कलची रेडियस 2 आहे त्याच्यामुळे ही सुद्धा साईड 2 आणि ही सुद्धा साईड 2 झाली. पॉईंट 0,0 पासून -4,0 याचं लेंथ असते 4 युनिट. देअरफॉर आपल्याकडं या रेडियसची लेंथ आहे 2, याची पण लेंथ आहे 2 आणि याची लेंथ आहे 4. तर या ट्रायंगलचा मला एरिया काढण्यासाठी बेस मिळालेला आहे, हाईट पाहिजे. कशी मिळणार बघा, हायपोटेनियस हा आहे बिकॉज ऑपोजिट ऑफ राईट अँगल ही साईड आहे. हायपोटेनियसपेक्षा जर एक साईड हाफ मेजरमेंटची असेल 4च्या हाफ 2 तर ती साईड 30 डिग्रीच्या ऑपोजिटवाली असते. 30, 60, 90चा राईट अँगलचा आपल्याकडे हा बेसिक क्रायटेरिया. सिमिलरली हा हायपोटेनियस 4चा आहे, ऑपोजिट साईड ही या ठिकाणी 2ची लेंथ आहे त्याच्यामुळे हा सुद्धा अँगल किती असेल 30 डिग्री असेल. ठीक आहे, एक अँगल 30 डिग्री झाला, एक राईट अँगल आहे, हा अँगल ऑब्विसली किती असेल 60 डिग्रीचा असेल. हा सुद्धा अँगल कितीचा असेल ऑब्विसली 60 डिग्रीचा. आपल्याला माहिती आहे एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड ऑपोजिट टू 60 डिग्री इज साईड ऑपोजिट टू 30 डिग्रीच्या √3 टाइम्स असते. सो ही जर साईड आपल्याकडे 2 असेल तर ही जी साईड आहे ती किती झाली 2√3. ही सुद्धा साईड झाली 2√3. मिळालं ना बेस आणि हाईट, बेस आणि हाईट. एका ट्रायंगलचा एरिया किती होणार हाफ इंटू बेस इंटू हाईट इक्वल्स टू 1/2 इंटू, याला जर बेस म्हटलं तर हा 2 झाला, याला जर हाईट म्हटली तर ही किती झाली 2√3 इक्वल्स टू 2 टू कॅन्सल 2√3. हा एका ट्रायंगलचा एरिया झाला. हा क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय 2 ट्रायंगलचा ॲडिशन आहे. एका ट्रायंगलचा एरिया 2√3 येतोय तर 2 ट्रायंगलचा ॲडिशन 2√3 + 2√3 इक्वल्स टू 4√3. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PAOB is equal to 2 into 2√3 equals to 4√3 square unit.
4√3 या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळं ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. आता हा जो चौथा क्वेश्चन आहे 2023च्याच एक्झाम मध्ये आलेला, या पार्ट मधला चौथा क्वेश्चन, त्या क्वेश्चनचं सोल्युशन खूप ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर सगळीकडे एक वेगळ्या टाईपचं सोल्युशन दिलेलं आहे, विच इज व्हेरी लेंदी. बट मी तुम्हाला एक नवीन आणि युनिक मेथड सांगतो, एकदम टेक्निकली करेक्ट आहे आणि चांगली मेथड आहे. द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 3 युनिट्स. आपल्याला एका सर्कलचं सेंटर काढायचं आहे ज्याची रेडियस 3 युनिट्स आहे. अँड टचिंग इंटरनली द सर्कल ॲट द पॉईंट -1,1 इज. आपला जो सर्कल आहे ज्याचं सेंटर आपल्याला काढायचं आहे, तो सर्कल या सर्कलला इंटरनली टच करतो कोणत्या पॉईंटमध्ये? -1,1 पॉईंटमध्ये. आता आपला वेळ वाचवा म्हणून मी ही डायग्राम डायरेक्टली काढून घेतली आहे. हा जो सर्कल आहे तो आपल्याकडे सर्कल दिलेला आहे त्यांनी कोणता? x² + y² -4x - 6y -12 = 0. आणि आपला रिक्वायर्ड सर्कल या सर्कलला इंटरनली टच करतोय ॲट पॉईंट -1,-1. सपोज आपल्या सर्कलचा जो सेंटर आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत h, k. आणि गिवन सर्कलचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. कसा फाइंड आउट करणार? एक्सच्या कोऑर्डिनेटला -2 ने मल्टिप्लाय करा, वायच्या कोऑर्डिनेटला -2 ने डिवाइड करा. सो -4 डिवाइडेड बाय -2, -6 डिवाइडेड बाय -2 इज इक्वल टू मायनस कॅन्सल्ड, 4 2 = 2, 3 2 = 6. सो जो गिवन सर्कल आहे त्याच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स झाले 2, 3. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा, जगातले कुठलेही दोन इंटरनली टचिंग जे सर्कल असतात त्यांचे सेंटर जे असतात ते त्यांच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सोबत कोलिनियर असतात. मग असं असेल तर हा जो सर्कल आहे, सर्कलचा सेंटर C 2, 3, हा जो पॉइंट आहे आपल्याला दिलेला, फॉर एक्झाम्पल ह्याला P म्हणतो, -1,1, आणि जो सेंटर आपल्याला शोधायचा आहे h, k, हे तिन्ही काय झाले? कोलिनियर झाले. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? ज्या सर्कलच्या सेंटरला आपल्याला शोधायचं आहे त्या सर्कलची रेडियस किती आहे? 3 युनिट्स दिली त्यांनी. द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 3 युनिट्स. आणि जो गिवन सर्कल आहे त्या गिवन सर्कलचा सेंटर 2, 3 आहे आणि -1,1 हा त्या सर्कलवरचा पॉईंट आहे. सो आपण 2, 3 आणि -1,1 यांच्यातला डिस्टन्स काढून गिवन सर्कलची रेडियस काढू शकतो, किंवा डायरेक्टली पण गिवन सर्कलची रेडियस काढता येते. r = √g² + f² - c. हा असतो -g - f. g² काय? -g² काय? सेम. त्याच्यामुळे हा 2चा स्क्वेअर झाला 4 प्लस f² काय? -f² काय? सेम. हा झाला 9 मायनस c ची व्हॅल्यू -12 आहे. -12 म्हणजे हा झाला +12 इज इक्वल टू 4 आणि 9 13 आणि 12 25. 25 हा √मध्ये आहे, बाहेर येऊन काय होणार याची व्हॅल्यू 5. म्हणजे हा जो आपला मोठा सर्कल आहे त्याची रेडियस किती झाली? 5 युनिट. जर या मोठ्या सर्कलची रेडियस 5 युनिट असेल, या छोट्या सर्कलची रेडियस 3 युनिट असेल, तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालं? 2 युनिट्स. बरोबर आहे. हे टोटल डिस्टन्स 5 युनिट्स, रेडियस आपल्या सर्कलची 3 आहे, सो हे डिस्टन्स व्हायला पाहिजे 2 युनिट्स. आता जर आपण पॉईंट h, k बघितला तर तो CP या सेगमेंटला 2:3 या रेशोमध्ये काय करतो? डिवाइड करतो. मग इंटरनल रेशोचा, इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करूयात आणि सरळ सरळ आपण h, k चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करूयात. हा पॉईंट आपला x1, y1 असेल, हा पॉईंट आपला x2, y2 असेल, आणि ज्याचे आपल्याला कोऑर्डिनेट शोधायचे ते h, k, आणि रेशो हा m:n आहे, तो किती? 2:3. मग h, k चे कोऑर्डिनेट्स म्हणजे कसे भेटणार आपल्याला? h, k इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, my2 प्लस ny1 m प्लस n. व्हॅल्यू सरळ सरळ ह्याच्यामध्ये ठेवून देऊयात आपण. m ची व्हॅल्यू आहे 2, x2 ची व्हॅल्यू आहे -1, 2 × -1 इज -2, प्लस nx1, n ची व्हॅल्यू 3, x1 ची व्हॅल्यू 2, 3 2 = 6, प्लस 6 अपॉन m प्लस n, 2 + 3 ही व्हॅल्यू किती झाली? 5, my2, m ची व्हॅल्यू आहे 2, y2 ची व्हॅल्यू आहे -1, 2 × -1 इज -2, प्लस ny1, n ची व्हॅल्यू आहे 3, y1 ची व्हॅल्यू आहे 3, 3 3 = 9, हा झाला +9 डिवाइडेड बाय m प्लस n ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू काय झाला? हा 4/5, 9 - 2 हा झाला 7/5. हे झालं तुमचं आन्सर.
सो h, k आपल्या सर्कलचा सेंटर 4/5, 7/5 या ठिकाणी ऑप्शन 1 मध्ये आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. बघूयात पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. इफ द सर्कल्स x² + y² इज इक्वल टू 9 and x² + y² + 2ax + 2y + 1 equal to 0 touch each other internally, then the value of a³ is. हा जो सर्कल आहे तो x² + y² = r² या फॉर्मॅटमध्ये आहे. त्याच्यामुळं या सर्कलचा सेंटर C1 म्हणतो तो आला ॲट पॉईंट 0,0 आणि रेडियस r1 ची व्हॅल्यू इज इक्वल टू r² 9 असेल तर r1 ची व्हॅल्यू झाली 3. हा जो दुसरा सर्कल आहे याला कंपेअर करूया जनरल इक्वेशन ऑफ सर्कल सोबत x² + y² + 2gx + 2fy + c = 0 या जनरल इक्वेशन सोबत. तर 2g ची व्हॅल्यू 2a, देअरफॉर g ची व्हॅल्यू इक्वल्स टू a, 2f ची व्हॅल्यू 2, देअरफॉर f ची व्हॅल्यू इक्वल्स टू 1, c ची व्हॅल्यू इक्वल्स टू आहे 1. या ठिकाणी जर जनरल इक्वेशन हे असेल सर्कलचं तर सेंटर असतो -g, -f म्हणजेच काय होईल तो -a, -1. या सर्कलची रेडियस असते √g² + f² - c. तीच काय होणार या केसमध्ये -a² म्हणजे a² प्लस f² म्हणजे -1² म्हणजे 1 c ची व्हॅल्यू 1 आहे, ही व्हॅल्यू काय झाली -1. -1 + 1 कॅन्सल, √a² म्हणजे रूटच्या बाहेरून काय होणार हा a. सो आपल्या पहिल्या सर्कलची रेडियस आहे इक्वल टू 3, दुसऱ्या सर्कलची रेडियस आहे r2 इज इक्वल टू a. पहिल्या सर्कलचा सेंटर आपल्याला भेटलाय 0,0, दुसऱ्या सर्कलचा सेंटर भेटलाय -a, -1. हे जर दोन्ही सर्कल्स इंटरनली टचिंग असतील तर आपल्याकडे एक कंडिशन असते जी या पण ठिकाणी आपण यूज केली. मॉड्युलस ऑफ r1 - r2 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन दीज टू सेंटर्स. आपल्याकडे सर्कलचं एक सेंटर आहे 0,0, दुसरं सेंटर आहे -a, -1. सो यांच्यातलं डिस्टन्स इज इक्वल टू किती होणार √x2 - x1 होल स्क्वेअर. सो आपण काय करूयात 0 -a म्हणजे +a होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. 0 -1 म्हणजे हा काय झाला 0 + 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आहे. हे डिस्टन्स असणार आहे दोघांच्या सेंटरमधलं, दॅट इज नथिंग बट किती असणार आहे मॉड्युलस ऑफ देअर डिफरन्स ऑफ रेडाय. याची रेडियस 3 आहे, याची रेडियस a आहे. सो यांच्यातला मॉड काय होणार 3 - a. जर मी दोन्ही साईडला या गोष्टींचा या इक्वेशनमध्ये स्क्वेअर केला तर हा 0 + a² म्हणजे हा काय झाला बेसिकली a². स्क्वेअर केला म्हणजे बेसिकली रूट निघून जाईल. 0 + a² झाला a² प्लस 0 + 1² म्हणजे 1 इज इक्वल टू मॉडच्या मध्ये व्हॅल्यू प्लस असू द्या मायनस असू द्या, स्क्वेअर केल्यानंतर प्लसच होणार आहे. सो 3 - a चा होल स्क्वेअर, 3 ² 9 -6a + a². a² गॉट कॅन्सल्ड. 9 - 1 8 होऊन जाईल. -6a ला लेफ्टला घेतो, हा झाला 6a इज इक्वल टू 9 - 1 = 8. a ची व्हॅल्यू झाली 8/6 इज इक्वल टू याला 4/3 म्हणू शकतो. 2 4 = 8, 2 3 = 6. सो a ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 4/3. तर त्यांनी a³ ची व्हॅल्यू विचारली आपल्याला. a³ इज a³ ची व्हॅल्यू 4 चा क्यूब किती 64/3 चा क्यूब 27. सो a³ ची व्हॅल्यू आपल्याकडे असायला पाहिजे 64/27. हा आपल्याकडे ऑप्शन डी आहे. देअरफॉर ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपण सर्कल्सच्या MST CETच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा सेकंड पार्ट संपवलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये 6 क्वेश्चन झाले, या पार्टमध्ये 5 क्वेश्चन. अजून प्रत्येक पार्ट मी अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये 5-5 क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. तुम्ही खाताना, जेवताना, पाणी पिताना, पिक्चर बघताना, बिग बॉस बघताना, हागायला बसून सुद्धा आपले एपिसोड बघू शकता आणि तुमचा अभ्यास कव्हर करू शकता. जिथं कुठं तुम्हाला 10-15 मिनिटं वेळ मिळत असेल त्या ठिकाणी पटकन आपला एपिसोड उघडायचा आणि 5 क्वेश्चन्स कव्हर करायचे. असेच तुम्हाला सगळ्या सिलेबसला संपून टाकायचा आहे. आता थँक्यू सो मच मित्रांनो, इथपर्यंत हा पार्ट बघितल्याबद्दल. यानंतर तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट मी तुमच्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ अपलोड केलं की लगेच तुम्हाला काय मिळणार त्याचं नोटिफिकेशन. जर तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये नोटिफिकेशन पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप चॅनल सर्च करा. तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जा
आणि स्टेटसमध्ये जा, स्टेटसमध्ये चॅनल्स असतात, तिथं तुम्ही सर्च करा डिजिटल मास्टर. 100% आपल्या चॅनलचा लोगो दिसलेलं चॅनल तुम्हाला फॉलो करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलला नवीन अपलोड झालेल्या एपिसोडचे नोटिफिकेशन्स डायरेक्ट व्हॉट्सॲपला भेटतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुमचा जो काही डाऊट असेल तो कमेंट सेक्शनमध्ये लिहायचा आहे. जर याच्यामध्ये कुठलाही डाऊट असेल किंवा मॅथ्सचा कुठलाही डाऊट असेल 100% कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर डाऊट नसेल आणि हा एपिसोड समजला असेल तर थँक्यू सो मच शिव सर असं पण तुम्ही लिहू शकता. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, ज्या मित्रासोबत, ज्या तुमच्या जिगरी मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत तुम्हाला ज्या सेम कॉलेजमध्ये जायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेजला, त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचे जर स्कोर सेम असतील तरच तुम्ही सेम कॉलेजला जाणार, आणि स्कोर सेम असण्यासाठी अभ्यास पण सेम झाला पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला, त्याला पण हा व्हिडिओ पाहायला या व्हिडिओची लिंक पाठवून द्या, शेअर करून टाका हा व्हिडिओ. थँक्यू सो मच इथपर्यंत पाहिल्याबद्दल. मी तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हज़ारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.